हे दिसते ते हाऊस बोट आहे. एका बोट मध्ये 2 रूम असतात आणि एका रूमचं भाडे 15,000 रुपये भाडे आहे. पहिल्यांदा एमटीडीसी असायची, आता इथल्याच माणसाने विकत घेतली. राजन कुमटेकर म्हणून आर्मी रिटायरमेंट आहे. एका बोट मध्ये 2 रूम असतात, एका रूमचं भाडे 15,000 रुपये. त्यांचं पॅकेज मध्ये असतं. 2 सफर असतात, एक सफर संगमकडे, एक सफर या रिव्हरला. त्यांचं 2 टाइमचं जेवण, 2 टाइमचा नाश्ता, रात्रीच्या वेळी इथेच थांबतो. पहिल्यांदा एमटीडीसी आता त्या माणसाने विकतली आणि त्या माणसाने त्या बोटचं आपल्या बोटचं नाव दिलं, महालक्ष्मी हाऊस बोट. ऑनलाईन तुम्ही .com वरून बुकिंग करू शकता. समजलं का? हे सागर संगम हॉटेल आहे सर. हे त्यांचे पाण्यामधली रूम, वेव्हसॉन हाऊस बोलतात. 5,000 रुपये भाडं आहे एसी रूमचं. वुडन कॉटेज रूम, ते एकाच जागेवर असतात, ते कुठे जात नाही. हे बघा, हे वाले आपल्या राईट साईडला दिसतंय, हे देवबाग गावचं विठ्ठल मंदिर आहे सर. आणि या विठ्ठल मंदिरचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षातनं एकदा त्याच्या गाभाऱ्यात जायला भेटतं, जेव्हा आषाढी एकादशी असते तेव्हाच. तर नॉर्मल तुम्ही देवळात जाऊ शकता, आपली साधी माणसं. फक्त आता जो गाभाऱ्यामध्ये जाण्याचा जो मान आहे तो भटजीनाथ आहे, सकाळचे 5 वाजता पूजा करण्यासाठी. समजलं का? आमच्या सारख्या साध्या माणसांना वर्षात एकदा आषाढी एकादशीला. त्याच्या राईट साईडला अरबी समुद्र आहे, लेफ्ट साईडला एक कर्ली रिव्हर. यांचा जॉईनिंग फोडे झाले. आपण आता जातोय तिकडे संगम. समजलं का? तुम्ही जर उभं राहून जर बघितलं तर 100 मीटरचा पण अंतर नाही. तिकडे समुद्र आणि इकडे नदी. समजलं का? असं आहे. हे जे बर्ड आहेत ते सीगल बर्ड आहेत, ऑस्ट्रेलियन पक्षी आहेत. ऑक्टोबरच्या स्टार्टिंगला येतात आणि एप्रिलच्या एंडिंगला निघून जातात, जेव्हा गरमी वाढते तेव्हा. त्यांना पासपोर्ट विजाची काही गरज लागत नाही. 50,000 ते 60,000 किलोमीटरचा प्रवास करून येतात. ते सीगल बर्ड म्हणतात. सीगल. आपल्या लेफ्ट साईडला जो गाव आहे त्याला कर्ली गाव असे म्हणतात. म्हणजे इकडनं वेंगुर्ला तालुका सुरू झाला आणि तुम्ही जो तिकडनं चढला राईट, आपण जिकडनं आपली बोट स्टार्ट झाली तो देवबाग गाव आहे. कर्ली गावाच्या काठावर वसलेली नदी आहे, आपण याला कर्ली नदी म्हणतो सर. या नदीला 4 महिने पाणी गोडं राहतं आणि बाकी 8 महिने पाणी पूर्णपणे सॉल्टी राहतं. त्या हे जे नारळाची झाडं दिसत आहेत त्याला मिनी केरला म्हणतात, कारण केरळ सारखं भाग दिसतोय म्हणून. हे पूर्ण ब्राह्मण लोक जागा आहेत सर. 3-4 एकरच्या फ्लॉट्स आहेत आणि 300 ते 400 नारळाची झाडं आहेत पूर्णपणे, आणि स्वतःच्या प्रायव्हेट जागा आहेत त्या पूर्ण. हे जे मंदिर आहे देवबागावचं मंदिर आहे, मोबारेश्वर मंदिर म्हणतात. शंकर महादेवाचं मंदिर आहे मॅडम. समजलं का? शंकर महादेवाचं देवबाग मोबारेश्वर मंदिर. मोबारेश्वर. ओके. आपण आता समुद्रामध्ये आलोय. जो मागे जो राहिलाय तो संगम. हा डॉल्फिन पॉइंट आहे. हा डॉल्फिन पॉइंट निश्चित का केलाय? नदी किनारून जे छोटे छोटे फिश समुद्रात येतात ते डॉल्फिन या पॉइंटला खायला येतात, म्हणून हा डॉल्फिन पॉइंट निश्चित केलाय. पण डॉल्फिनची आम्ही सर शुअरिटी देऊ शकत नाही डॉल्फिन दिसतीलच, कारण तो पाण्यातील मासा आहे. आता इथे 4 किंवा 5 डॉल्फिन असले आणि 10 की 15 बोटी असल्या ते आम्हाला दिसणार नाही. जसं आपण त्याच्या मागोमाग जाऊ तसं ते पुढे जात राहतात त्याला. असं आहे. आणि बाहेर बघा मोठे खडक दिसते डीप सी मध्ये. बघा मोठं खडक, ते लाईट हाऊस आहे. त्या लाईट हाऊस वरती पहिल्यांदा ब्रिटिश लोक राहायचे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते आपल्या हातामध्ये आले मॅडम. त्या लाईट हाऊस वरती 10 बंगलेच आहेत जुन्या काळातील. आता फक्त आपल्या 2 माणूस असतात, एक नेव्हीचा ऑफिसर आणि एक आपल्या वेंगुर्ला तालुक्यातील. त्यांचं जेवण खाण वगैरे आपण जिकडनं भोगवेगाव सांगितलं होतं बघा, ते इथे एंड झालंय. भोगवेगाव इथे संपला. 14 किलोमीटरचा बीच आहे. आणि वरती डोंगरावरती बघा किल्ल्यासारखं दिसतं तुम्हाला, त्याला किल्ले निवती म्हणतात. जसं आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे तसाच एक किल्ला आहे शिवाजी महाराज काळातील, त्याला टेहळणी बुरुज म्हणतात. आणि आपल्या राईट साईडला बघा सर, बाहेर समुद्रामध्ये त्या राईट साईडला बघा, हे जे राईट साईडला दिसतंय मोठं खडक ते लाईट हाऊस आहे. म्हणजे त्या पहिल्यांदा ब्रिटिश लोक तिथे लाईट हाऊस वरती राहायचे. म्हणजे तेव्हा ब्रिटिश लोकांच्या इकडे शिप जायचे, तिकडे बसून ते टेहळणी करायचे तिथली माणसं. त्या लाईट त्या किल्ल्यावरती ना एक तोफ पण आहे जुन्या काळातील. इकडे यायचं असेल तर बाय रोड येऊ शकता, कार आतमध्ये येऊ शकते ते किल्ल्यावरती. त्याला टेहळणी बुरुज बोलतात. आणि समोर जो खडक आहे त्याला सर्जेराव खडक म्हणतात. सर्जेराव समोरच आपल्या बोटच्या समोर त्याला सर्जेराव खडक म्हणतात, कारण सर्जेराव नावाचा माणूस इकडे डेट झाला होता शिवाजी महाराज काळात, म्हणून त्या जुन्या लोकांनी त्या खडकाला सर्जेराव खडक नाव दिले गेले. समजलं का? हो, असं आहे. याच्या पुढे आता आपण गोल्डन रॉकला जाणार, निवती बीच वगैरे आहे. म्हणजे चोर वाट होते, म्हणजे इकडनं वरती ते मावळे जायचं इकडनं. असं आहे. ते ब्रिटिश लोकांचे टेहळणी करून ते आता बंद केले आहे पूर्णपणे दगड टाकून सर. असं आहे. हे निवती बीच आहे वेंगुर्ला तालुक्यातील. इकडनं वेंगुर्ला एरिया सुरू झाला, म्हणजे
हे निवती बीच आहे. निवती इकडनं वेंगुर्ला एरिया सुरू झाला. वेंगुर्ला जिकडनं आपण भोगे गाव सुरू झालं ना, हा वेंगुर्ला गावचा एक पार्ट आहे वेंगुर्ला तालुक्यातील निवती गाव. आणि हा जो समोर जो खडक आहे त्याला गोल्डन रॉक म्हणतात. समोरचा सूर्याची किरण पडली ना की याचा कलर थोडा चेंज होतो मॅडम. असं आहे. आपण त्याच्या जवळ जाणार. गोल्डन रॉक आपण त्याच्या जवळ जातोय. माणसं जी आले ती बाय रोड आलेली आहेत पूर्णपणे. इथे पिक्चरच्या अल्बमच्या शूटिंग इथे भरपूर होतात. हो, समोरच्या बीचला. समोर जो बीच आहे त्याला निवती बीच म्हणतात. या बीच वरती मराठी पिक्चर श्वास आणि अगबाई अरेच्या 2 या पिक्चरची शूटिंग झाली आहे सर. समजलं. या सिंधुदुर्गामध्ये आपल्या याचा दुसरा नंबर लागतो एकदम स्वच्छ बीचेस म्हणून. वरून डोंगरातून एक नदी आली आहे आणि समुद्राचं पाणी पूर्णपणे आतमध्ये गेलेलं आहे. इथे पहिल्यांदा उतरायला मिळायचं, आता पूर्णपणे बंद केलेलं आहे. असं आहे. हे गावातील माणसं आहेत सर. मॅडम माझे जे रेग्युलर गेस्ट आहेत 10-12 वर्षापूर्वीचे बेंगलोरवरून येतात आणि अहमदनगरवरून आणि अहमदाबादवरून. आम्ही त्यांना मी उतरतो आहे त्या सिग्नल द्या. हॅलो. समोर जो डोंगराचा भाग दिसतोय त्याला क्रोकोडाईल पॉइंट म्हणतात. कारण डोंगराला मगरीचा आकार आलाय मॅडम. समोरच्या डोंगराला मगरीचा आकारचं तोंड दिसतंय पुढे आणि त्याला मागे शेप आलाय. हा पॉइंट आम्ही तयार नाही केला. डेक्कन ओडिसा मधून फॉरेनर लोक आले होते 10 वर्षापूर्वी. त्याने जो तिकडनं जो व्ह्यू बघितला मागून बोट मधून येत्या वेळी, म्हणून हा क्रोकोडाईल पॉइंट झाला सर. समजलं का. समोरचा रूम रेट त्यांचं चालू वुडन कॉटेज 20 रूम आहेत पूर्णपणे त्यांचं. रिव्हरच्या साईडला उभं केलं म्हणून त्या हॉटेलला रिव्हर कॉस्ट नाव दिले गेले. समजलं का. झाटियांचं हॉटेल आहे झाटिये. असं ते मोरेश्वर आयलंड आहे. हा मोरेश्वर रॉक आहे. कर्ले गावाचं देवस्थान आहे म्हणून हे मोरेश्वर आयलंड म्हटलं गेलं. इथे आपण सर्व फिरून आल्यानंतर इथे आपण इथे येऊन थांबणार आहोत. तुम्ही याच्यावर वॉटर स्पोर्ट, पॅरासेलिंग, ब्रेकफास्ट वगैरे इथे करू शकता. पहिल्यांदा आपल्या गोल्डन रॉक, निवती बीच वगैरे आपण करून येणार आहोत. समजलं का. ओके. एप्रिल महिना मे सुरू झाला ना सर की समुद्र रब होतो, पण आम्ही इथे येण्याचा नंतर बंद करतो. असं आहे.